उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. 65 उमेदवार बिनविरोध हे पहिल्यांदाच बघतोय. बिनविरोध निवडणुकीवर राज ठाकरेंचं वक्तव्य. महायुतीच्या बिनविरोध उमेदवार निवडीविरोधात मनसे थेट कोर्टात जाणार. निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. अविनाश जाधव यांचा आरोप. महायुतीचे 60 ते 70 उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात. तपास यंत्रणांचा दबाव, पैशाचा वापर करून विरोधकांना माघार घ्यायला लावली. खासदार संजय राऊत यांचा आरोप. महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार. वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार. आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत. खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती. नायगावचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामांतर करा. भुजबळांची मागणी. मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराला मंजुरी देणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.